गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाअंतर्गत विविध कार्यालयांच्या प्रस्तावित स्थलांतराच्या निर्णयाविरोधात आज मुळा पाटबंधारे जलसिंचन भवनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त केला। जलसंपदा विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या सिंचन महामंडळांच्या कामकाजावर शासन स्तरावरून नियंत्रण ठेवले जाते, मात्र शासनाची पूर्वपरवानगी न घेता विविध कार्यालयांच्या स्थलांतराचे आदेश काढण्यात आल्याने कर्मचारी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। संघटनेच्या मते कार्यालयांचे स्थलांतर झाल्यास प्रशासकीय कामकाजात मोठे अडथळे निर्माण होण्याची शक्यता असून शेतकरी, लोकप्रतिनिधी, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे। अनेक दशकांपासून कार्यरत असलेली कार्यालये अचानक अन्यत्र हलविणे योग्य नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले। विशेषतः सन 1930 पासून अहिल्यानगर येथे कार्यरत असलेल्या अहिल्यानगर पाटबंधारे विभागाचे लोणी येथे तसेच 1972 पासून कार्यरत असलेल्या मुळा पाटबंधारे विभागाचे राहुरी येथे स्थलांतर करण्याच्या प्रस्तावाला कर्मचाऱ्यांनी जोरदार विरोध दर्शविला आहे। या विभागांचे कामकाज जिल्हास्तरीय प्रशासकीय नियंत्रणाशी संबंधित असून विविध तालुक्यांतील लाभधारक, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसाठी अहिल्यानगर मुख्यालय अधिक सोयीचे असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे। त्यामुळे हा अन्यायकारक निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। या आंदोलनात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस रावसाहेब निमसे, अध्यक्ष सुभाष तळेकर, उपाध्यक्ष अशोक मासाळ यांच्यासह दीपक गीते, किशोर गांगर्डे, प्रसाद कराळे, जालिंदर सुपेकर, तवले, रोहित निमसे, रवींद्र कोडाम, मृदुला भोर, दीपा सातपुते, पल्लवी तोडमल, शुभांगी लवांडे, पल्लवी सौंदाने, उषा देवकाते, गंगासागर उगले यांच्यासह जलसंपदा विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना सरचिटणीस या नात्याने बोलतो की गेले 8 दिवसापासून पाटबंधारे जे कार्यालय आहेत त्यांचं स्थलांतर करण्याचा घाट घातलेला आहे। स्थलांतर कशासाठी काय हा कुठलाही विषय कर्मचाऱ्याला अवगत नव्हता। अचानक 2 दिवसापूर्वी आढळून आल्या आणि कार्यालयाला सांगितलं गेलं, कार्यालय प्रमुखाला सांगितलं गेलं की कुठल्याही परिस्थितीत 1 तारखेपासून आपले हे दोन्ही कार्यालय, एक लोणी येथे आणि एक राहुरी येथे अशा पद्धतीने कुठल्याही परिस्थितीत स्थलांतर झाले पाहिजेत। यामुळे अधिकाऱ्याला पण कल्पना नाही की त्या ठिकाणी कुठले ऑफिसेस तयार केलेले आहेत, त्या लोकांनी जाऊन कुठे राहायचं, काय करायचं, काही सोय नाही। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की जिल्ह्या ठिकाणचं कार्यालय, जिल्ह्याचं मुख्य कार्यालय एका गावात न्यायचं, हा फतवा कसा करायचा? याच्यामध्ये काय ना शेतकऱ्याचं हित ना कर्मचाऱ्याचं हित, आणि विशेष म्हणजे त्या लोणी गावात द्यायचं हे अत्यंत म्हणजे एक वेगळी गोष्ट आहे। कृपा करून आमची विनंती आहे की तुम्ही काय म्हणजे कशा करता काय हे सांगून तुम्ही सांगा, कर्मचारी समजून घ्या, कर्मचाऱ्याची मिटिंग आहे त्याला विश्वासात घ्या की काय तुम्ही चांगलं काम काय करणार आहे त्याच्यापेक्षा वेगळं असं, आणि त्या चांगल्या काम करता आमचं योगदान असं द्यायला तयार होता। आमचा कर्मचारी कधीही कुठल्याही कामाला नाही म्हणत नाही। आतापर्यंत एवढी परंपरा झाली, सरकारी कर्मचारी कधीच कुठल्या कामाला आढळत नाही। पण तुम्ही कर्मचारी विचार करा, आज ऐनवेळी त्यांची मुलांचे शिक्षण आहेत, भानगडी आहेत, आणि हे तुम्ही त्याला ऐनवेळी तुमच्या राहून देणार, लोणीला नेणार, त्याची राहण्याची सोय काय 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 काहीच नाही, हापीची सोय काय काहीच नाही तिथे, ते तुम्ही कुठे नेऊन टाकणार त्यांना। अशा पद्धतीने हा जो चाललेला प्रकार आहे शासनाने कृपा करून थांबवावा आणि आमच्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा। तुमच्या ज्या मागण्या आहेत, तुम्हाला जे करायचंय मान्य आहे की कदाचित चांगली गोष्ट होणार असेल, परंतु ती गोष्ट मला सांगा की आतापर्यंत कुठलीही गोष्ट अशी नाही, या कार्यालयातून आतापर्यंत सगळे धरणे झाले, राज्यातले म्हणा, महाराष्ट्रातले म्हणा, या जिल्ह्यातले म्हणा, सगळे धरणे झाले ते ह्याच कार्यालयामधून झालेले आहेत। मग आता चांगली गोष्ट त्या कार्यालयात जाऊन का होणार विकास? ह्याच कार्यालयातून करा, आमचे कर्मचारी तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। आज या ठिकाणी पाटबंधारे विभागाचे 2 कार्यालय, एक कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग हा संगमनेर आपला लोणी या ठिकाणी स्थलांतरित केलेला आहे, तसेच मुळा पाटबंधारे विभाग
हा रावरी या ठिकाणी स्थलांतरित केलेला आहे. खूप वर्षापूर्वीची या ठिकाणची ही परंपरा असून हे दोन्ही कार्यालय या ठिकाणी असल्यापासून या दोन्ही धरणांची निर्मिती झालेली आहे. 1930 साली ज्यावेळेस मुळा धरण आपलं भंडारदरा धरण चालू झाले त्यावेळेस इंग्रजांनी या ठिकाणी त्या कार्यालयाची स्थापना करून इथून घोड्यावरती जाऊन त्या ठिकाणी त्या धरणाचं काम पूर्ण केलेलं आहे. आज प्रत्येक माणसाकडे गाडी आहे. माननीय मंत्रिमंडळातील सगळ्या मंत्री महोदयांकडे हेलिकॉप्टर विमानाची सोय आहे. ते त्या ठिकाणी जाऊन पाणी करू शकतात. परंतु या ठिकाणाहून लोणी या ठिकाणी धरण ऑफिस स्थलांतरित करणं किंवा या ठिकाणून मुळाचे हेड ऑफिस रावरीला स्थलांतरित करणं हे कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीचे नसून शेतकऱ्यांच्या देखील हिताच्या दृष्टीचे नाहीये. आज खेड्यापाड्यातल्या तालुक्याचा एखादा शेतकरी शहरामध्ये अदर कामं घेऊन त्याच्या ऑफिसला येऊन त्याचे शेतीविषयक पाण्याविषयक काही अडीअडचणी असतील तो या ठिकाणी मांडू शकतो. परंतु तोच कर्मचारी किंवा तो शेतकरी लोणी या ठिकाणी जाऊन किंवा रावरी या ठिकाणी जाऊन त्याची हकीकत मांडू शकत नाही. या नगर शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आहे. या ठिकाणून एखादं पत्र घेऊन जर त्याला जिल्हाधिकारी कार्यालयात द्यायचं असेल तर 10 मिनिटाचा अंतर आहे. परंतु लोणी या ठिकाणून एखादं पत्र घेऊन ते जर जिल्हाधिकारी कार्यालयात द्यायचं असेल किंवा रावरी येथून ते जिल्हाधिकारी कार्यालयात द्यायचं असेल तर त्याला त्या ठिकाणी खूप यातना सहन करावे लागणार आहेत. राहिला प्रश्न कर्मचाऱ्यांचा, आम्ही सगळे कर्मचारी माननीय मंत्रिमंडळाला विनंती करतो की आम्हावर जी आपण जबाबदारी सांगाल, जी जबाबदारी आपण सोपवाल ती आम्ही निश्चितपणे पार पाडायला तयार आहे. परंतु कृपया हा जो निर्णय आमच्या लादला गेलेला आहे हा कृपया मागे घ्यावा अशी मी सर्व कर्मचारी बंधू आणि माझ्या बांधवांच्या वतीने आपणास विनंती करतो. थांबतो. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.